हाँ मिस्टर चौबे, नहीं सॉरी, आज तो मीटिंग नहीं हो सकती। नहीं, गुरु सर अवेलेबल ही नहीं। ओके, हाँ मैं फोन करता हूँ। बरं चालेल। आत्ता कळेल गुरुला दुसऱ्यांना हर्ट केल्यावर काय फील होतं ते। वहिनींना कसं फील झालं असेल। कळू दे म्हणजे झालं, हो ना राधिका? काय झालं राधिका, तू खुश नाहीयेस? मन दुखवलं की काय होतं हे अनुभवून राहिले ना मी। यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला असणार, कल्पना करू शकते मी। वहिनी प्लीज तुम्ही असं विचार करू नका। तुम्ही जर गुरुचा एवढा विचार केला तर आम्हाला आता हर्ट होणार आहे। हे सगळं आपण कोणासाठी केलं? तुमच्यासाठी ना। आणि तरी तुम्ही गुरुचा एवढा विचार करणार तर? आणि हो राधिका, तुला वॉर्न करते मी, सिंपथी वगैरे दाखवायला जायचं नाही। नाही पण यांनी जीवाचं काही बरं वाईट केलं तर? अरे गुरु असं काहीही करणार नाहीये। आणि जर तुम्ही तिथे गेलात त्याला सावरायला तर सगळ्यात आधी त्याला तुमच्यावर संशय येणार आहे। हा सगळा तुमचा डाव आहे असं म्हणून परत एकदा सगळं खापर तुमच्या डोक्यावर फोडेल। पण भाऊजी यांना एकटं तर सोडायला नकोय ना? त्याला एकटं सोडायचं पण नाहीये। मी आता त्याला कॉल करतोय, बस त्याला फक्त थोडा वेळ देऊया। अगदी बरोबर आहे। आणि राधिका, त्याला ना सहानुभूती वगैरे दाखवायची काही गरज नाही। कसं आहे, त्यालाही कळू दे ना की जेव्हा आपल्या जोडीदाराबद्दल अनपेक्षितपणे काहीतरी समोर येतं तेव्हा किती हर्ट होतं। हा यार त्या कुणालने असलं बोर केलं माहितीये, कधी एकदा निघते तिकडून असं झालं होतं मला। हे ऐक ना, आपण गोळ्या खाऊया? हा ई नको, सारखं काय 5 स्टार कोण बोलतोय बघा। चल चल, पहिल्यांदा काहीतरी स्वस्तातला खाते। 2 गोळ्या दे ना। तुला माहितीये का, सुटलीस तू फायनली त्या कुणालच्या ब्लॅकमेल मधून। हाय नो यार, आणि गॅरीला नाही कळलं यार। बरे आता रात्री जाते डायरेक्ट घरी, माझ्या जरा पुण्याला जायचा फील येईल मला पण। येस, काहीच बोलू नको, गॅरीचा फोन। हा गॅरी बोल। ताबडतोब घरी ये। अरे घरी कशी येऊ मी पुण्यात, मी ऑन द वे आहे ना। शनाया, मला माहितीये तू मुंबईमध्येच आहेस, त्यामुळे आत्ताच्या आत्ता घरी ये। बघितलं आपल्याला कुठेतरी। गॅरी तुझं मिसअंडरस्टँडिंग होतंय। मी मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, आता नाही। तुझी जी काही नाटकं चालली आहेत ना ती सगळी बंद कर आणि आत्ताच्या आत्ता घरी ये। हा आता सांग काय झालं? नानीजी, यांनी शन्याला कुणाल बरोबर पाहिलं। बाई मग? काय नाही, जबरदस्त धक्का बसला यांना। मला आता खूप काळजी वाटून राहिली यांची। तू कशाला काळजी करतेस? नाही म्हणजे मला समजू शकतं की गुरुनाथला खूप जबरदस्त धक्का बसला असेल आणि त्यामुळे तुला काळजी वाटतेय, पण त्यालाही थोडे चटके सहन करू देत ना। नाहीतर त्याला कसं कळणार त्यांनी किती मोठी चूक केली आहे? पण नानीजी, यांना जेव्हा खरं कळेल तेव्हा काय होणार आहे? तू का नको त्या गोष्टींचा विचार करतेस? नेहमी सकारात्मक विचार करावा। आणि मला विचारशील ना तर ही कृष्ण नीती आहे। म्हणजे काहीतरी चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला 4 गोष्टी अशा करायला लागतात। आणि आपण हे सगळं फक्त तुझ्या आणि गुरुनाथच्या संसारासाठी करतोय की नाही? नको काळजी करूस, मी मसाला घेऊन येते, आपण पुड्या भरायला घेऊया। तोपर्यंत भलता विचार करायचा नाही। आलेच मी।
अरे गुरु कुठे आहेस तू? येतोयस ना ऑफिसला? खूप मीटिंग्स लाईन अप आहे आज. गुरु, हे गुरु रडतोयस की काय? अरे सांगायची लाज वाटते यार मला. गुरु काय झालं? त्या मुलीसाठी एवढं इतकं केलं मी, एवढं जीवापाड प्रेम केलं जिच्यावर. तिच्यासाठी मी राधिका आणि अथर्वलाही दूर ठेवलं. तिने असा विश्वास मोडावा माझा. गुरु काय बोलतोयस? जरा नीट बोल ना. अरे फसवलं तिने मला. अरे गुरु तू रडू नकोस यार. तू ना शनायाच्या बाबतीत खूप इन्सिक्युअर फील करतोयस. अरे विनाकारण संशय घेतोयस तिच्यावर. आता त्याचा काही विचार करू नकोस. लगेच ऑफिसला ये. माझा संशय खरा ठरला. आजही ती त्या पोराला भेटायला गेली होती. आणि मला काय कारण सांगितलं? आईला बरं नाहीये, त्याच्यासाठी 1 लाख रुपये हवेत. आणि तू दिलेस. अरे मग काय करू? आईचं कारण दिल्यानंतर देतोच नाही यार आपण. हो, तुझं पण बरोबर आहे. ए तू एक काम कर ना. तू डिरेक्टली शनायाला विचार ना की हे सगळं काय आहे ते. आणि मुळात तुला कळलं कसं की ती त्या मुलाच्या घरी गेली होती? पाठलाग केला ना तिचा, म्हणून कळलं मला. दिस इज टू मच यार गुरु. अरे मग काय करू यार आनंद? मला माहिती होतं ती मला फसवते, खोटं बोलते माझ्याशी. आज जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना मी ते शी! आनंद, मी तिला आत्ताच्या आत्ता फोन करून घरी बोलवलंय. ती समोर उभी करणार आहे तिला आणि विचारणार आहे काय चुकलं माझं, का अशी वागलीस माझ्याशी, का फसवलंस मला, खोटं का बोललीस, सगळ्या समोर उभं राहून जाब विचारणार तिला. आनंद, अरे जीवापड प्रेम केलं होतं रे यार. मला वाटत होतं तिलाही माझ्याशी लग्न करायचंय, माझ्या बरोबर राहायचंय, माझ्या बरोबर आयुष्य घालवायचंय. तिचं फक्त माझ्या पैशांवर प्रेम होतं रे आनंद. फक्त वापरून घ्यायचं होतं मला. आनंद, शनायाने हर्ट केलं यार मला, खूप हर्ट केलंय. तिला उत्तर द्यावंच लागेल मला, तिला उत्तर द्यावंच लागेल. हॅलो हॅलो गुरु. म्हणजे गुरुला 100% कळलंय की शनाया त्याला फसवते. वहिनी, हॅलो आनंद भाऊजी, भेटले का हे? कसे आहेत? मला तर खूपच टेन्शन येऊन राहिलं. अरे वहिनी, माझं नीट ऐकून घ्या. एक, अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि दुसरं, मी आत्ताच गुरुला फोन केला होता. हो का? मग काय म्हणाले? वहिनी, शनायाने त्याला फसवलंय याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास बसलाय. आणि त्यांनी शनाला आता घरी बोलवलंय आणि मी पण घरी पोचतोय. सो डोंट वरी. आता तिथे जे काय होईल ना त्याचे सगळे अपडेट्स देतो मी तुम्हाला. ओके? बर, मग फोन करत राहा. बाय. इकडे कुठे चाललीस परत? वर जा घरी. नको ग, मला गॅरीची खूप भीती वाटते. अरे आता भीती वाटून काय फायदा? करताना काही वाटलं नाही ना तुला? अरे असं काय बोलतेस यार, करताना तू पण हेल्प केली होतीस ना माझी. अरे यार, तू तर जा आणि सॉरी म्हण गॅरी अंकलना. यार पण त्याला कसं कळलं असेल यार? आय डोंट नो यार. मे बी त्याने तुझ्या आईला कॉल केला असेल. अगं नाही, आईचा नंबर नाहीये त्याच्याकडे. हे बघ, आता ते महत्वाचं नाहीये शनाया. तू वर जा,
बोल गॅरी अंकलशी, ऍक्टिंग कर थोडी, रड, त्याचा पाया पण हवं तर. गॅरी अंकल तुझ्या खूप प्रेमात आहेत, ते तुला माफ करतील. चल 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 पटकन, चल पटकन. नको नको थांब ना, ऐक ना इशी, तू पण चल माझ्यासोबत प्लीज. अगं मी नाही येत, हे बघ मी आले तर कॉम्प्लिकेशन्स होतील. मी हवं तर तुला तुझ्या दारापर्यंत सोडते आणि मग मी परत घरी जाते. चल 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 चल. तू गॅरी कुठे आहे? बाजूला हो ना मग प्लीज यार. शी. अरे काय सगळं, आयु ओके? तुला काही झालं नाही ना? अरे तू काय एवढा अर्जंटली कॉल केलास मला? माझी बस जस्ट निघणार होती माहितीये पुण्याला जायला. काय झालं एवढं? शनाया नाटकं बंद कर. काय काय झालं? व्हॉट्स रॉंग विथ यू? शनाया, नथिंग इज रॉंग विथ मी, एव्हरीथिंग इज रॉंग विथ यू. शोना काय झालंय? आपण बोलूया. ए शोना बिना नको म्हणूस हं मला. हे सगळं त्या नालायक मुलाचंच आहे ना? शोना बेबी त्याचंच आहे ना सगळं? कोणाचं काय बोलतोयस तू? अच्छा, नाही आता हे सुद्धा मीच सांगायचं का तुला? मला नाही कळत तू काय बोलतोयस ते. तुला काय म्हणायचं एक्झॅक्टली? शनाया, इतकंही खोटं बोलू नकोस ग. तुला काहीच वाटलं नाही? माझ्याकडून पैसे घेतेस आणि त्या अनोळखी मुलाला जाऊन देतेस? शनाया, तू मला फसवलंयस, विश्वासघात केलायस माझा. बरं ठीक आहे, पुण्याला नाही गेलीस ना तू? मग 1 लाख रुपये दे ना मी दिलेले. बॅग माझ्या ईशाकडे राहिली आहे. ईशाकडे वगैरे काही बॅग राहिलेली नाहीये शनाया. मी सांगतो कुठे राहिलेत तुझे पैसे. कॉस्मॉस बिल्डिंग, फ्लॅट नंबर 502. राईट? तुला कोणी सांगितलं हे? मला कोणीही सांगायची गरज नाहीये शनाया. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. लाज नाही वाटली का तुला? आईच्या आजारपणाचं कारण सांगून 1 लाख रुपये घेतलेस माझ्याकडून आणि कोणाला दिलेस? त्या कुणाला. लाज नाही वाटली? कोणाल? मला नाही माहिती तू काय बोलतोस ते. नाटक करू नकोस. मला सगळं माहितीये कोण कुणाल आणि त्याच्याबरोबर तुझं काय चाललंय. माझ्याकडून घेतलेले पैसे त्याला देतेस, त्याच्या हातचा केक खातेस, नाचतेस काय त्याच्याबरोबर? अरे काय बोलतोयस तू? तुझं मिसअंडरस्टँडिंग झालंय काहीतरी. शनाया, खोटं बोलू नकोस. हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि तरी तू म्हणतेस हे सगळं खोटं. आत्ताच्या आत्ता सांग, हा कुणाल कोण आहे? तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? तुमचं अफेअर चालू की नाही? आत्ताच्या आत्ता बोल. थांब यार, काय करतोयस यार? रिलॅक्स. सांगते ना, आमचं कॉलेजमध्ये असताना अफेअर होता. आता आमच्या दोघांमध्ये असं काही नाहीये. आणि ठीक आहे, कॉलेजमध्ये असताना सगळ्यांचंच अफेअर असतं. मी लहान होते तेव्हा. आता काय फार मोठी झालीस तू? गॅरी, तू माझं पूर्ण बोलणं ऐकून तर घे. तुला विश्वास नाही का माझ्यावर? मी सांगते ना तुला काहीतरी. आनंदनी सांगितलं ना सगळं, तुझ्या डोक्यात त्यांनीच भरलंय ना. आनू एक सारूच आहे, काही ना तुझ्या બધું आनंद કર્યું છે. आनंदामध्ये आणू नकोस. मी तुझ्या विरोधात बोलत असताना तो एकटा तुझ्या बाजूला बोलत होता. तुला काय माहिती का? अरे छोड़ ना गुरु, इसे ये सब कभी समझ में नहीं आएगा. तुम्ही दोघं 1 मिनिट शांत बसा. गॅरी प्लीज ऐक माझं. हे बघ, साधी गोष्ट आहे. कुणाला पैसे दे. शनाया, मला ते कुणाल पुराण ऐकायचं नाहीये. डबल डेट केलंस मला, फसवलंस मला. अरे काय डबल डेट केलं लावलंयस तू? मी असं काही केलं नाही. तुला सांगते की आमचं रिलेशनशिप होतं त्याला खूप वर्ष झाली. आता असं काही नाहीये. आणि सगळ्यांचं असतं कॉलेजमध्ये असताना अफेअर. माझ्या एज पर्यंत लोकांची 10-12 अफेअर झालेली असतात. कुणालचं आणि माझं काही नाहीये आता. आणि तू काय बोलतो? तुझंही तर लग्न झालंय ना? शनाया, माझं लग्न झालंय हे मी काही तुझ्यासारखं लपून नव्हतं ठेवलं. तुझ्यासाठी काय नाही केलं ग मी? राधिकाला घराबाहेर काढलं, माझं घर तोडलं आणि या बदल्यात तू काय केलंस? फसवलंस मला. मी नाही फसवलं तुला. ती खूप आधीची गोष्ट होती. तुला वाटतं तसं काही नाहीये खरंच. काही नाहीये ना? मग का गेलीस त्याच्या फ्लॅटवर?
कॉस्मॉस बिल्डिंग 502 मध्ये का गेली होतीस? त्याच्याबरोबर केक का खाल्लास? नाचलीस कशाला? अरे काय केक खाल्लास, काय नाचलीस, काय छोट्या छोट्या गोष्टी घेऊन बसलायस यार तू. तो मला म्हणाला की आपण शेवटचं भेटतोय, एक लास्ट डान्स करूया, म्हणून मी त्याला फक्त हो म्हणाले. दॅट्स ओके, इट्स व्हेरी कॅज्युअल. आपण पण शेवटचं भेटतो, चला आपण डान्स करूया. चल. आर यू मॅड? हे बघ, कॅज्युअल विज्युअल काही नाहीये, इट इज ऑलवेज स्पेशल. तू तर काही बोलूच नकोस. तू आणि त्या राधिकांनी मिळून भडकवलं याला. अरे वा, गुरुला मी भडकवलंय. म्हणजे गुरुची स्वतःची काही अक्कलच नाहीये. गुरु मूर्ख आहे. हो का गुरु? नाही, मूर्ख नाही, महामूर्ख आहे ना मी आनंद. हा, म्हणूनच चांगलं आणि वाईट यातला फरकच नाही कळत ना मला. म्हणूनच राधिका सारख्या माझ्या साध्या सरळ बायकोला मी घराबाहेर काढलं, सगळ्या सोसायटीचा रोष पत्करला, आई बाबांशी भांडलो, आणि याच्या बदल्यात मला काय मिळालं? आतापर्यंत मला फक्त पैशांसाठी वापरून घेतलं हिने. माझ्याकडून पैसे घ्यायचे आणि त्या कुणाला जाऊन द्यायचे. त्याने मला आता खरं खरं सांग, आपण जेव्हापासून एकमेकांना ओळखतो त्याच्या आधीपासून तुम्ही ओळखताय की नाही? दरवेळेला तू कुणालाच भेटायला जातेस ना माझ्याशी खोटं बोलून? मला खरं सांग, तू न फसवलंयस मला, माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. काय बोलतोयस यार तू? तो बोलतोय यू बिट्रेड हिम. हा, अंग्रेजी समजतं ना? अरे मराठीचा प्रॉब्लेम आहे हिचा, सरळ भाषेत बोल. तू गप्पा बस, मला कळतंय तो काय बोलतोय ते. गॅरी प्लीज माझा ऐक, असं काही नाही, मला पूर्ण सांगू तर दे तुला काय झालं ते. गॅरी तुझं मिसअंडरस्टँडिंग झालंय खरंच. आता मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झालंय शनाया. आनंद, तुम्ही सगळे सांगत होता रे मला तेव्हा कळतच नव्हतं ना काही. हा, राधिकाचा एकटेपणा, अथर्वचं दुःख, आई बाबा जे काही करत होते मला काही दिसत नव्हतं, कारण हिच्या रूपाला भुललो होतो ना मी. त्याच्या पुढे सगळं विसरलो. मला वाटत होतं हीच मला समजून घेईल, माझ्या आयुष्यात अशी एकमेव मुलगी आहे जी मला आयुष्यभर साथ देईल, माझ्या बरोबर राहील. पण हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. मला फसवलं शनाया, आणि आता मी पुन्हा एकदा तुझ्यावर विश्वास ठेवून ही चूक करणार नाही. विश्वास तर नाहीच नाही, आता प्रेमही नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता गेट आउट. आता विश्वासही नाही, प्रेमही नाही, आणि आता परत अशी चूक मी करणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता गेट आउट. What? बाहेर निघ असं बोलला तो, कळलं का? मराठीचा प्रॉब्लेम होता, आता इंग्लिश पण समजत नाही. गॅरी ऐक ना प्लीज, काय बोलतोयस तू? आनंद, आतल्या खोलीमध्ये शनायाची बॅग भरून तयार आहे, प्लीज बाहेर घेऊन ये. हो. अरे आनंद थांब, काय करतोयस? वेडा आहेस का तू? चल आत्ताच्या नाही गॅरी, मी कशी राहू तुझ्याशिवाय यार? काहीतरी काय बोलतोयस तू? शनाया चल. अरे अरे प्लीज ऐक माझं एक मिनिट. नाही, मला नाही राहता येणार तुझ्याशिवाय. एक मिनिट ऐक ना माझं प्लीज यार, ऐक प्लीज. शनाया बास झाला. नाही मी नाही जाणार इकडून, नाही तर मी हात कापून ए थांब, काय करतेस? वेडी आहेस का? दे इथे. बटर नाईफने काहीच नाही होत. हे घे, व्यवस्थित नाईफ आहे, शार्प, सटकन काम आणि मस्त रक्त निघेल. घे. अरे काय याचं गॅरी, बोल ना काहीतरी तू. आनंद जा, तू बॅग घेऊन ये. तू चल गॅरी प्लीज. आत्ताच्या आत्ता चल. गॅरी असं करू नको, तुला काहीच माहिती नाहीये माझं. ऐक तर पूर्ण यार. गॅरी ऐक ना प्लीज, माझं ऐक बाहेर हो. तर घे तू यार. तू माझ्या मनातून उतरलेस, आता या घरात तुला परत जागा नाही. I hate you, Shania. I hate you. चला I hate you. चला चल. Get lost. गॅरी प्लीज ऐक ना, गॅरी प्लीज. गॅरी प्लीज ऐक ना, मी प्लीज करू शकते. गॅरी प्लीज, पूर्ण तर ऐकू घे ना.